महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी राजू दिंडोरले यांची निवड करण्यात आली, तर नूतन शहर अध्यक्षपदी प्रसाद पाटील यांची निवड करण्यात आली। यावेळी कोल्हापूर शहरातून जल्लोषी स्वागत मोटरसायकल रॅली काढण्यात आली। यामध्ये 500हून अधिक मोटरसायकलीसह मनसेचे भगवे ध्वज घेत कार्यकर्ते, महिला, युवती दुचाकीसह प्रचंड संख्येनं सहभागी झाल्या होत्या। रॅलीची सुरुवात छत्रपती ताराराणी महाराणी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। ही रॅली ताराराणी चौक ते टाकाळा, राजारामपुरी, शाहू मैदान, मिरज तिकटी, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पापाची तिकटी, सोन्या मारुती चौक या मार्गावरून काढत छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाजवळ रॅलीची सांगता करण्यात आली। दरम्यान अनेक ठिकाणी या नूतन निवडीबद्दल राजू दिंडोरले व प्रसाद पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। या रॅलीमध्ये 500हून अधिक। यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी जनसेवेसाठी नेहमी तत्पर राहू असे आश्वासन दिले। आज सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी माझ्यावर आणि प्रसाद पाटील आणि आमचे 3 जिल्हा उपाध्यक्ष अभिजित आणि निलेश धुम्मा आणि राजू पाटील यांच्यावर विश्वास ठेवून पक्षाची नवीन बांधणी करण्यासाठी माझी जिल्हाध्यक्षपदी निवड केलेली आहे। मी राजसाहेबांचा विश्वास 100% सार्थ करेन आणि आजची सुरुवात एक जल्लोषी आम्ही रॅलीनी करत आहे। कोल्हापूरकरांना समस्त आव्हान आहे की इथून पुढे कुठल्या अडचणी असतील, काय समस्या असतील तर आमच्याकडे कधीही या, आम्ही जनसेवेसाठी तत्पर असतो। पक्षाचा अजेंडा जे काय ह्याच्या अगोदर थोडं मोलकडी चाललेला पक्ष होता आणि ज्या काय चुका झालेल्या त्या सुधारून नवीन उमेदीनं, नवीन आशानं आपण एक सुरुवात करणार आहोत। पहिल्यांदा संघटन एक मजबूत करायचं एक मोठं आव्हान आमच्याकडे आहे। संघटनानंतर मग पुढच्या निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या चांगल्या पद्धतीने आम्ही लक्ष घालू। यावेळी बोलताना नूतन शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी राज ठाकरेंची नवनिर्माणाची संधी दिल्याचे सांगितले। हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदी राजू दिंडोरले व शहराध्यक्षपदी माझी निवड करून तसेच सर्व जिल्हा उपाध्यक्षांची निवड करून आज या ऐतिहासिक कोल्हापूरला नवनिर्माणाची एक संधी दिलेली आहे। या ऐतिहासिक ताराराणीच्या साक्षीनं आम्ही सर्व शपथ घेतो की राजसाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी या कोल्हापूरचं नवनिर्माण आम्ही 100% करू। आजवर कोल्हापूरचा जो खुंटलेला विकास आहे आणि राजकारणामध्ये जी मागं पडलेलं कोल्हापूर आहे ते आम्ही इथून पुढे नक्कीच उभा करण्याचा कसोशीनं प्रयत्न करू। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शक्ती प्रदर्शन हे नेहमीच असतं। निवडणुकीसाठी आम्हाला स्वतंत्र शक्ती प्रदर्शन करायची गरज नसती। ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची फक्त एका दिवसाची ताकद आहे। येणाऱ्या लोकसभेमध्ये खासदार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असेल। यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला। या नूतन निवडीमध्ये उत्तर जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा, दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष राजू पाटील, करवीर तालुका अध्यक्ष अभिजित पाटील, करवीर उपाध्यक्ष अमित पाटील, कोल्हापूर दक्षिण संघटक अच्युतराव मोळावडे आदींचा समावेश आहे। यावेळी गजानन जाधव, नागेश चौगले, निलेश पाटील, अभिजित पाटील यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। माझा महाराष्ट्र कोल्हापूर।